मित्रांनो, रामकृष्ण हरी. जय श्रीराम. मी नेहमी म्हणत असतो की हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी केलं पाहिजे. आता का केलं पाहिजे? काही लोकांना वाटतं की हे मुद्दामून धर्मामध्ये वाद पसरवण्यासाठी असं बोलतात. पण मित्रांनो, खरंच माझी कळकळीची विनंती आहे की आपण आता जर सावध झालो नाही तर येणारा काळ हिंदू धर्मासाठी, हिंदू लोकांसाठी फार घातक ठरणार आहे. आपण अनेक ठिकाणी फूड जिहाद ऐकलेलाच आहे. जसं की अहिल्यानगरमध्ये सफरचंदांमध्ये एका जिहादी मुसलमानाकडून नपुंसक होण्याचं औषध त्या फळामध्ये सोडलं जात होतं आणि ते फळं हिंदूंना विकले जात होते, जेणेकरून हिंदूंची लोकसंख्या नियंत्रित होईल किंवा कमी होईल आणि मुस्लिम समाजाची लोकसंख्या वाढेल. आता तसंच एक प्रकरण राजगुरुनगरमध्ये घडलेलं आहे. काल परवाचा प्रसंग आहे की आंब्याचा सीझन चालू आहे. आंब्याच्या रसामध्ये विषारी पदार्थ मिक्स करून तो आंब्याचा रस हिंदूंना विकला जात होता, दिला जात होता, ज्यातून अनेक हिंदू बांधवांना त्यातून फूड पॉयझन झालेलं आहे. हे फूड पॉयझन इतकं मोठ्या प्रमाणात होऊ शकतं की आपल्या लहान मुलांना जर असे पदार्थ दिले तर एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. आता मुळातच जिहाद हा जीव घेण्यासाठीच निर्माण झालेला आहे, पण हिंदूंनी ठरवावं की आपण नेमकी खरेदी कुणाकडून केली पाहिजे. आपला एक आणि एक रुपया हिंदू बांधवाच्याच खिशात गेला पाहिजे, जेणेकरून तो त्याच्या कुटुंबाला लागेल, त्याच्या पुढच्या पिढ्यांसाठी काम येईल. जर या जिहाद्यांकडे आपले पैसे गेले तर त्याचा परिणाम ते आपला धर्म संपवण्यासाठी करणारच आहे. मी एक विनंती करतो की प्रत्येक हिंदूंनी याच्यावर विचार करावा आणि राजगुरूमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल प्रशासनाने जागृती निर्माण करावी आणि ह्या संबंधित गुन्हेगारांवर, जिहाद्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.